बीडमध्ये वडगाव कळसंबर गावात ओढ्याचं पाणी शिरलं. अचानक ओढ्याचं पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ, तर गावातील पेवर ब्लॉकच्या कामाचं नुकसान. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर भागात झाडांची पडझड. मुंबई गोवा महामार्गावर कसाल ब्रिज येथील डोंगरातील मातीसह झाडं उन्मळून पडली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे महावितरण कंपनीचे 34 लाखांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 17 उपकेंद्र बाधित, तर 72 उच्च दाब वाहिनी तुटल्याने नुकसान. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावात 24 तासात 251 मिलीमीटर पावसाची नोंद. गावातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर पाझर तलाव 30 वर्षांनंतर ओव्हरफ्लो. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त. वाशीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसाचं जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोला जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. रस्त्यांना नदीचे स्वरूप. मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत. पैठणमध्ये पावसाची जोरदार हजेरी. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाळी वातावरणामुळे यंदा विदर्भातील नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा. यवतमाळमधील 36 वाळू घाटांना पर्यावरण मान्यता. वाळू घाटांच्या लिलावासाठी आज 5 वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा स्वीकारली जाणार. 30 मे रोजी वाळू घाटांचा लिलाव. बुलढाण्यात कृषी विभागाकडून दामिनी ॲपबाबत नागरिकांमध्ये जनजागृती. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ॲपची मदत होणार. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मंदिरातील 36 चबुतऱ्यांमध्ये शिवरायांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे. हिंगोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शौचालय बांधण्याच्या मागणीसाठी भीक मागो आंदोलन. शाळेमध्ये मंजूर असलेल्या निधीमधून तात्काळ शौचालय बांधा, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मागणी. शेगावात गोदामाअभावी शासकीय हमीभावात ज्वारीची खरेदी रखडली. प्रशासनानं तातडीनं गोदामांची व्यवस्था करून देण्याची मागणी. संगमनेरमध्ये सावरगाव घुले गावात शेतामध्ये आढळून आलं तरस. निसर्ग मित्र किरण घुले यांनी आजारी तरसला पाणी पाजून दिलं जीवनदान. बीडच्या परळी शहरातून जाणारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. 26 मे ते 30 जून पर्यंत वाहतूक राहणार बंद. उद्यापासून शिक्षक अभियोग्यता चाचणीला सुरुवात. 27 मे ते 5 जून या कालावधीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार. पुण्यातील अरुंद गल्लीमध्ये अडकलेल्या गायींची 10 तासानंतर सुटका. गल्लीतील रहिवाशांच्या घराबाहेरील 4 जिने आणि कट्टे काढून गायीला बाहेर काढण्यात यश. पैठणमधील नाले सफाईचा लोकशाही मराठीकडून पर्दाफाश. शहरातील अनेक नाले प्लॅस्टिक आणि कचऱ्यानं तुंबल्याचं समोर. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा धोका व्यक्त. बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी कन्नड तालुक्यातील कुंजखेडा ग्रामपंचायतीतील सरपंचांसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅसची गळती. रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत. अग्निशमन दलाला घटनेवर नियंत्रण मिळवण्यात यश. अमरावतीच्या धामणगाव गढी येथे कृषी विभागाची मोठी कारवाई. 2.25 लाखांची प्रतिबंधित HTBP कपाशी बियाणे जप्त. गुजरातच्या एका कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हे दाखल. यवतमाळमधील प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे आमदार किसन वानखेडेंचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आदेश. निधी उपलब्ध असताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाकडे दुर्लक्ष.
आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आमदार अजय चौधरींची सांत्वनपर भेट. अजय चौधरींच्या आईचं काही दिवसांपूर्वी झालं होतं निधन. गुजरात, केरळ, पंजाब, पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक. निवडणूक आयोगाकडून जाहीर. 19 जून रोजी मतदान तर 23 जून रोजी मतमोजणी होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.